विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत मुंबई विद्यापीठाच्या SYBA अर्थशास्त्र या अभ्यासक्रमामधील बँकिंग इन इंडिया म्हणजे भारतातील बँकिंग या विषयामधील आपला प्रश्न आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, ज्याला नॉन बँकिंग फायनान्स कंपनी असं म्हटलं जातं, त्याच्याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या याबद्दल जर प्रश्न विचारला गेला तर तो तुम्ही कशा पद्धतीने लिहायचा? तर लक्षात घ्या, आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये केवळ बँकाच वित्तीय सेवा पुरवत नाहीत. म्हणजे आता आपण पाहायला गेलं मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत. फक्त त्याच बँका आपल्याला पैसे पुरवतात का? भांडवलासाठी वित्तीय सेवा पुरवतात का? तर नाही. तर बँकांव्यतिरिक्त अनेक वित्तीय संस्था, मग ती व्यक्ती असेल, व्यापारी आहे, उद्योग आहेत, शेतकरी आहेत, लघु उद्योजकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे कार्य करतात. आता यामध्ये बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, ज्यालाच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज NBFCS विशेष महत्त्व आहे. आता बँकांकडून कर्ज मिळवणं काही वेळा कठीण किंवा वेळखाऊ ठरू शकतं. आलं लक्षात? आपल्या सगळ्यांनाच अनुभव आला असेल. तर अशा वेळी नॉन बँकिंग फायनान्स ज्या आहेत कंपनी, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, तर विविध प्रकारच्या कर्ज व वित्तीय सेवा उपलब्ध करून देतात. मग ते कशासाठी? तर वाहन खरेदी, यंत्रसामग्री, व्यवसाय, गृहवित्त, म्हणजे आपल्याला जर घर घ्यायचं असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला पैसे पाहिजे असतात, किंवा पायाभूत सुविधा, गुंतवणूक, तसेच लघुउद्योग आणि स्वयंरोजगारासाठी बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या काय करतात? वित्त पुरवठा करतात. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेतील बचत, गुंतवणूक, कर्ज निर्मिती, रोजगार निर्मिती, आर्थिक समावेशन यांना काय मिळते? चालना मिळते. आणि विशेषतः ज्या व्यक्ती किंवा व्यवसायांना पारंपरिक बँकीय व्यवस्थेतून सहज वित्तपुरवठा मिळत नाही, त्यांच्यासाठी बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या महत्त्वाचा पर्याय ठरतात. आलं लक्षामध्ये? चला आता पुढे जाऊया आपण. तर याची व्याख्या आपण कशा पद्धतीने करू शकतो बरं? तर बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणजे कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेली अशी वित्तीय संस्था जिचा प्रमुख व्यवसाय कर्ज व आगाऊ रक्कम देणे, शेअर्स, रोखे, इतर प्रतिभूतींमध्ये गुंतवणूक करणे, लिजिंग, हायर पर्चेस इत्यादी वित्तीय व्यवहार करणे हा असतो. मात्र बिगर बँकिंग वित्तीय संस्था ही पारंपरिक बँक नसल्यामुळे तिचे कार्य बँकेपेक्षा काही बाबतीत काय असतं? वेगळं असतं. आता भारतातील बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचे नियम व पर्यवेक्षण मुख्यतः भारतीय रिझर्व्ह बँक करते. आता आपण याचा अर्थ आणि त्याचं स्वरूप समजून घेऊया. आता नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजे बँक नसलेली परंतु बँकांप्रमाणे विविध वित्तीय सेवा पुरवणारी संस्था आहे. आता नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजे लोकांना आणि व्यवसायांना आवश्यकतेनुसार कर्ज उपलब्ध करून देतात, तसेच विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज हवे असल्यास ती नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून वाहन वित्त पुरवठा घेऊ शकते. एखाद्या लघु उद्योजकाला व्यवसाय वाढीसाठी भांडवलाची गरज असल्यास त्याला नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून व्यवसाय कर्ज मिळू शकतं. त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, कृषी उपकरणे आणि लघु उद्योगांनाही नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून वित्तीय मदत मिळते. म्हणजे आपल्याला एखादं वाहन खरेदी करायचं असेल तर एवढी कशी आपण एकदम देऊ शकत नाही ना, आणि इतर बँका आपल्याला सहज वित्तपुरवठा नाही आपल्याला मिळू शकत. तर मग अशा वेळेस आपण कोणाकडे जाऊ शकतो? बिगर बँकिंग वित्तीय संस्थांकडे जाऊ शकतो. त्यामुळे बँकिंग व्यवस्था आणि विविध वित्तीय गरजा यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून नॉन बँकिंग फायनान्स कंपनी काय करते? कार्य करत असते. चला आता आपण बोलूया बिगर वित्तीय
कंपन्या. आता लक्षात घ्या याचे कोणते कोणते प्रकार आहेत बरं. तर पहिला आहे मालमत्ता वित्त कंपनी. आता यामध्ये मालमत्ता वित्त कंपन्या व्यक्ती, शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांना वाहने, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, औद्योगिक उपकरणे आणि इतर भौतिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी वित्त पुरवठा करतात. आता या कंपन्यांमुळे ग्राहकांना मोठी रक्कम एकाच वेळी खर्च न करता हप्त्यांच्या माध्यमातून आवश्यक मालमत्ता खरेदी करता येते. आता त्यातले आपण प्रमुख मुद्दे बघूया. त्यातलं पहिलं आहे वाहन खरेदीसाठी कर्ज. कशासाठी कर्ज घेऊ शकतो आपण? वाहन खरेदीसाठी कर्ज घेऊ शकतो. आता त्यामध्ये आणि त्यामध्ये ट्रॅक्टर व कृषी उपकरणासाठी वित्तपुरवठा किंवा औद्योगिक यंत्रसामग्री खरेदीसाठी कर्ज पुरवठा, व्यापारी वाहनांसाठी वित्तपुरवठा किंवा उद्योगांना भांडवली साधने खरेदी करण्यास मदत आणि उत्पादन क्षमता आणि व्यवसाय वाढीस चालना. आता नेक्स्ट मुद्दा आहे आपला कर्ज कंपनी. आता लोन कंपनी म्हणजे LC आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतो. तर त्यामध्ये कर्ज कंपन्या व्यक्ती, व्यापारी, लघुउद्योग आणि इतर संस्थांना त्यांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज व आगाऊ रक्कम उपलब्ध करून देतात. या कर्जाचा उपयोग वैयक्तिक गरजा किंवा व्यवसाय विस्तार म्हणजे व्यवसाय वाढवणं, कार्यकारी भांडवल किंवा इतर वित्तीय कर्जासाठी काय केला जाऊ शकतो. आता त्यामध्ये काय काय येतं बरं. मग व्यक्तींना वैयक्तिक कर्ज हवे असेल, व्यवसायासाठी कर्ज हवे असेल किंवा लघु व मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा किंवा कार्यकारी भांडवलासाठी कर्ज पाहिजे असेल, विविध आर्थिक गरजांसाठी वित्तपुरवठ्याच्या सुविधा आपल्याला मिळतात आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी यामुळे आपल्याला काय होते, मदत होते. आता तिसरा मुद्दा बघा बरं. कंपनी इन्व्हेस्टमेंट कंपनी. गुंतवणूक कंपन्यांचा प्रमुख व्यवसाय शेअर्स, रोखे, बॉन्ड्स आणि इतर प्रतिभूतींमध्ये गुंतवणूक करणे हा असतो. या कंपन्या उपलब्ध निधीचा विविध वित्तीय साधनांमध्ये उपयोग करून गुंतवणूक प्रक्रिया काय करतात, सुलभ करतात. आणि त्यामध्ये काय काय येतं बरं. मग शेअर्समध्ये गुंतवणूक करणं, सरकारी कॉर्पोरेट रोख्यांमध्ये गुंतवणूक, बॉन्ड्स आणि इतर प्रतिभूतींमध्ये गुंतवणूक, विविध वित्तीय संस्थांमध्ये निधीचे वितरण, भांडवली बाजारांच्या विकासास मदत, उद्योगांना अप्रत्यक्षपणे भांडवल उपलब्ध होण्यात मदत होते. आता नेक्स्ट मुद्दा घ्या आपला चौथा. पायाभूत सुविधा वित्त कंपनी. इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी IFC. तर पायाभूत सुविधा वित्त कंपन्या देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील मोठ्या आणि दीर्घकालीन प्रकल्पांना वित्त पुरवठा करतात. पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते आणि अशा प्रकल्पांना दीर्घकालीन वित्तीय मदत देणे हे कोणाचं काम असतं, IFCचं. आणि हे त्याचं अतिशय महत्त्वाचं काम आहे. आता त्यामध्ये काय काय येतं बरं. पायाभूत सुविधांमध्ये तर रस्ते आहेत, महामार्ग आहेत, प्रकल्प वित्तपुरवठा म्हणजे रस्ते व महामार्ग प्रकल्पांना वित्तपुरवठा म्हणजे रस्ता तयार करायचा असेल, मोठे मोठे महामार्ग निर्माण करायचे असेल, त्यासाठी जर पैशांची गरज असेल तर आपल्याला कोणाकडे जाता येतं, आपल्याला नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडे जाता येतं. आता नेक्स्ट आहे आपला ऊर्जा व वीज प्रकल्पांना कर्ज. मोठे मोठे प्रकल्प असतात ऊर्जा निर्मितीचे, वीज निर्मितीचे, त्याच्यासाठी आपल्याला वित्तपुरवठा हवा असेल तर नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आपल्याला काय करते, हेल्प करत असते. बंदरं व विमानतळांच्या विकासासाठी वित्तीय निधी उभारते. वाहतूक व सार्वजनिक पायाभूत सुविधांना वित्त पुरवठा करते. मोठ्या प्रकल्पांसाठी दीर्घकालीन कर्ज. तर तुम्ही कधी कधी विचार केला असेल एवढा मोठा प्रकल्प उभारला गेलेला आहे तर त्यासाठी किती पैसा लागला असेल, मग अशा वेळेस कोणी आपल्याला हेल्प करत आहे, असे प्रश्न आपल्याला कधी कधी पडत असतात आणि त्याचे उत्तर आपल्याला अभ्यासातून मिळत असतात. म्हणून अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आपल्या जीवनातील. तर वाहतूक व सार्वजनिक पायाभूत सुविधांना वित्त पुरवठा करतात. मोठ्या प्रकल्पांसाठी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देतात. देशाच्या पायाभूत सुविधा विकासाला करून देतं चालना नॉन बँकिंग फायनान्स कंपनी. आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती देखील मदत करते. आता मुख्य 5वा पॉईंट आहे आपला मायक्रो फायनान्स संस्था. मायक्रो फायनान्स संस्था म्हणजे कमी उत्पन्न असलेल्या व्यक्ती, ग्रामीण कुटुंब, लघु उद्योजक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना तुलनेने लहान रकमेची कर्जे व वित्तीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या संस्था. आता या संस्थांचा उद्देश हा वित्तीय सेवांपासून वंचित राहणाऱ्या घटकांना औपचारिकरित्या वित्तीय व्यवस्थेशी जोडणे हा असतो. आलं लक्षामध्ये, समजलं का? मायक्रो फायनान्स संस्था म्हणजे काय की कमी उत्पन्न असलेल्या व्यक्ती, ग्रामीण कुटुंब, लघु उद्योजक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या
व्यक्तींना तुलनेने लहान रकमेची कर्ज व वित्तीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ह्या संस्था आहेत. आता या संस्थांचा उद्देश हा काय असतो? वित्तीय सेवांपासून वंचित राहणाऱ्या घटकांना औपचारिक वित्तीय व्यवस्थेशी जोडणे हा असतो. तर कमी उत्पन्न गटाला लहान रकमेची कर्ज, म्हणजे या लोकांना जर कर्ज पाहिजे असेल तर मग ते कोण मदत करतं त्यांना? नॉन बँकिंग फायनान्स कंपनी. तर यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीची मदत करते? तर ग्रामीण व निम शहरी भागात वित्तीय सेवा किंवा लघुउद्योग व छोट्या व्यवसायांना आर्थिक मदत, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणं, उत्पन्न निर्मितीच्या उपक्रमांना वित्त पुरवठा करणं किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वित्तीय व्यवस्थेशी जोडणं आणि आर्थिक समावेशनाला चालना देणं. बघा, अशा प्रकारे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आपल्याला मदत करत असते. कशासाठी मदत करत असते बरं? तर आपला पहिला मुद्दा आपण काय पाहिला? बोला. पहिला मुद्दा मालमत्ता वित्त कंपनी, असेट फायनान्स कंपनी, त्याच्यानंतर लोन कंपनी, त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्ट कंपनी आणि इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी आणि मायक्रो फायनान्स पाहिला आपण. म्हणजेच काय आपल्याला म्हणते, सरतेशेवटी आपण सारांश लिहितो पेपरमध्ये. जर तुम्हाला प्रश्न आला तर पहिले प्रस्तावना असते, व्याख्या असते, व्याख्याचा अर्थ असतं आणि त्या प्रश्नाला मध्ये कोणते कोणते मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला एक्सप्लेन करून लिहायचे असतात आणि सरतेशेवटी सारांश हा शब्द लिहून तुम्हाला पूर्ण प्रश्नाचा उत्तराचा आपल्याला सारांशामध्ये लिहायचा असतो आणि आपण त्याच्यामधून काय शिकलो ते पण लिहायचं असतं. म्हणजे थोडक्यात बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या या भारतीय वित्तीय व्यवस्थेतील महत्त्वाच्या संस्था असून त्या बँकांव्यतिरिक्त व्यक्ती, शेतकरी, व्यापारी, लघुउद्योजक आणि उद्योगांना विविध प्रकारच्या वित्तीय सेवा उपलब्ध करून देतात. मालमत्ता वित्त कंपन्या वाहने, यंत्रसामग्री वित्त पुरवठा करतात. कर्ज कंपन्या विविध आर्थिक गरजांसाठी कर्ज देतात. गुंतवणूक कंपन्या शेअर्स व रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. पायाभूत सुविधा वित्त कंपन्या मोठ्या विकास प्रकल्पांना दीर्घकालीन वित्त पुरवठा करतात. तर मायक्रो फायनान्स संस्था ही कमी उत्पन्न गटाला लहान कर्ज उपलब्ध करून देतात. त्यामुळे नॉन बँकिंग फायनान्स कंपनीमुळे कर्जाची उपलब्धता वाढते, गुंतवणुकीला चालना मिळते, लघुउद्योग व स्वयंरोजगाराला मदत होते आणि आर्थिक समावेशनासह देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. अशा प्रकारे आजचा हा आपला प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. आजचा प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. काय पाहिला आज आपण? कुठला प्रश्न पाहिला? बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या. लक्षात ठेवा. ठीक आहे. धन्यवाद.